नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 5 डिसेंबर 2025 आपण प्लॉट नंबर 1 मध्ये जो हार्वेस्टिंग झाला याचा आपण 2 दिवसापहिले व्हिडिओ पण टाकला आहे का कशा पद्धतीने आपण हार्वेस्टिंग झाल्यानंतर खरबूज लावायची तयारी करतोय। तोच व्हिडिओ आज खरबूज लावणं चालू आहे, तो तुम्हाला मार्गदर्शनामार्फत दाखवायचंही आहे, सांगायचंही आहे कशा पद्धतीने बी लागवड करतोय आपण। त्याच्यानंतर औरंगाबादचे ट्रॅफिकचे DYSP सर किशोर चौधरी, त्यांचंही नाव किशोर चौधरी आहे, माझे नातेवाईक येते आहे, तरी मी त्यांना सांगेल कॅमेरामध्ये घेऊन तुमची ओळख द्यावी। किशोर भाऊ, गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात। माझं नाव किशोर चौधरी। मी आज किशोर चौधरी या माझ्या मित्राच्या किशोर चौधरी यूट्यूब चॅनल चौधरी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मी गेल्या 6 महिन्यापासून इथं वारंवार भेट देत आहे। हा माझा मित्र किशोर चौधरी गेल्या 6 महिन्यापासून सेंद्रिय शेती हा उपक्रम इथं राबवत आहे। त्याचं इथं जवळपास 20 बिघे क्षेत्र आहे आणि या 20 बिघ्या क्षेत्रामध्ये त्याने इथं वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं व इतर भेंडी, गिलके, दोडके, टरबूजचा प्रकार त्याने इथे लावलेले आहे आपण। ह्या शेतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करत आहे। पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने करत आहे। मी त्याला त्याच्याबाबत खर्च विचारला असता त्याने सांगितलं की जर केमिकलला जर 100 रुपये खर्च येत असेल तर ऑर्गॅनिकला त्याला फक्त 12 ते 13 रुपये खर्च येतो आहे। जास्तीत जास्त 15 रुपये खर्च येत आहे। म्हणजे ॲव्हरेजली पर्सेंटेज जर पाहिलं ना किशोर भाऊ तर 15%, म्हणजे पेस्टिसाइड आणि फर्टिलायझरच्या तुलनेत फक्त 15% एवढाच खर्च येतो। म्हणून तुम्हाला म्हटलं आले तर तुम्ही चला आपण जाऊ। मी या निमित्ताने आपणास हे सांगू इच्छितो की आपण जे रासायनिक फळं व भाजीपाला खात आहोत त्यामुळे आपल्याला चयापचयाचे आजार होत आहेत। चयापचयाचे आजार म्हणजे मेटाबॉलिक डिसीज। ह्या मेटाबॉलिक डिसीजवर डॉक्टरांकडे व शास्त्रज्ञांकडे कोणतंही औषध नाहीच आहे। मेटाबॉलिक डिसीज म्हणजे डायबिटीस, BP, थायरॉइड, हार्ट अटॅक, BP व बायकांमधला PCOD याच्यावर डॉक्टरांकडे कोणतेही औषध नाही। त्याच्यावर एकच इलाज आहे की तुम्ही आता फक्त ऑर्गॅनिक पद्धतीने जे काही उत्पादन झालं असेल ते तुमच्या आहारामध्ये ठेवणे, कंझ्युम करायला पाहिजे। आपल्याला माहितीच असेल पंजाबमध्ये कॅन्सरचा किती मोठा धुमाकूळ सुरू आहे। कॅन्सरमध्ये एका ट्रेनचं नाव पंजाबमध्ये एका ट्रेनचं नाव कॅन्सर ट्रेन म्हणूनच ठेवलेलं आहे, डायरेक्ट संबोधित जातं त्याचं। त्या ठिकाणी जगातले सगळे शास्त्रज्ञ, भारतातले सगळे शास्त्रज्ञ येऊन प्रयोग करत आहेत पण त्यांना उत्तर सापडत नाही आहे। पण त्यांना जे उत्तर सापडलं त्याला एकच कारण सापडलं की रासायनिक खतांचा केलेला मोठ्या प्रमाणातला वापर। भडीमार डायरेक्ट। किशोर भाऊ, आता आपण ही भेंडी दाखवायचा प्रयत्न करू। कॅमेरामॅनला सांगेल मी का ऑर्गॅनिक मध्ये लोक तर पहिली गोष्ट असं म्हणायचे का आता मी एक पान तोडतो, जर पेस्टिसाइड जर नाही फवारलं तर येणारच नाही, म्हणजे ते किडाच खाऊन जाईल। आता मी फक्त बायोरिच अल्ट्रासी देतो याला, मला एक कुठे दाखवा का व याच्यावर एक किडी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, काही त्याच्यात अटॅक, म्हणजे मानसिकता काय होऊन गेली आहे शेतकऱ्याची। पण जर पेस्टिसाइड नाही देणार तर येणारच नाही माझा। आता मी एखादी भेंडी शोधतोय का भेंडी शोधली ना तर ती डायरेक्ट आपण कच्चीच भेंडी खाऊ का काय टेस्ट लागते तिची, कारण की पेस्टिसाइड नाही, फर्टिलायझर नाही। आणि राहिला विषय, आज माझ्या माता बहिणी खरबूजची लागवड करतायत, तरी मी कॅमेरामॅनला सांगेल का थोडासा कॅमेरा शूट करा आणि खरबूज लागवड 2 मिनटं। त्याच्या पहिले आपण जे होल केलेले आहेत ते कॅमेरामॅनला मी सांगेल, हे 10-10 इंचाचे आपण होल केलेले आहेत का इथं आपण आता खरबूजची लागवड करतोय। पुढे 2 चालूच आहेत, तरी मी इकडे आणेल कॅमेरा का या साईडला या आणि आपण दाखवायचा प्रयत्न करू बियाणं पण कशा पद्धतीने। ताई थोडंसं बियाणं दाखवा ना। हे आपलं खरबूजचं बी आहे आणि आपण एकच बी टाकतोय। बेड मोठे आहेत आपले, एकेका होलला एक बी आपण यात लगेच आज ही संपूर्ण या 2 एकराची लागवड होऊन जाईल आणि लागवड झाल्यानंतर आपण लगेच संध्याकाळी याला पाणी चालू करणार। आणि तुम्ही म्हणत असाल का आता हे मधात जे टरबूज दिसत आहेत, सेकंड क्वालिटीचा जो टरबूज पडलेला आहे आपला, तो आपण आज हार्वेस्ट आपलं आज लागवड झाली का उद्या आपण याच्यातले सेकंड क्वालिटीचा माल हा काढून मार्केटला पाठवून देऊ आणि आपलं पाणी चालू होऊन जाईल। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मी कॅमेरामॅनला सांगेन का हे जे आपण
वेल होते टरबूजचे, हे टरबूजचे वेल 1-1.5 फूट किंवा 6 इंचात सोडून काट केलेले आहेत. म्हणजे इथली जी मुळं आहे या मुळांना म्हणजे या बेडला हे मुळं देऊन दिलेले आहेत आपण. म्हणजे आपल्या याच्यातले वाढणारे गांडूळ या मुळांना खातील आणि त्यांचा उपजीविका भागवतील. प्रत्येक ठिकाणी आपण दुरून वेल कट केलेला आहे आणि या पद्धतीनेच राहील. आता हा वेल 2 दिवसा पहिले जर व्हिडिओ पाहिला असता तर पूर्ण हिरवा होता, आज याचं पूर्ण खतात रूपांतर होत आहे. आणि कॅमेरामॅनला सांगेल का आता हे पूर्ण क्षेत्र तुम्ही दाखवा, मोसंबीची क्वालिटी दाखवा, लागवड चालू आहे ती पद्धत दाखवा. म्हणजे आपण 10 इंचावर याच्यासाठीच ठेवलेलं आहे का झाडांची संख्या जेवढी पाहिजे आपल्याला टरबुजांच्या वेलांची, आपल्या खरबुजांच्या वेलांची, ती आपली प्रॉपर मिळेल आणि या 2 एकरामध्ये आपली लागवड व्यवस्थितरित्या पार पडेल. साधारणतः आज 5 डिसेंबर, म्हणजे इथून आपण 3 महिने धरू, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये म्हणजे एक तर फेब्रुवारी एंड किंवा मार्च स्टार्टला आपलं इथून खरबूज हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे. 100% ऑर्गॅनिक. एकच बायोरिच अल्ट्रासी हेच आपण स्प्रे करणार आहेत. आणि आपल्याला समजून आलं आता हे मोसंबीचं झाड केवढं सुंदर ग्रोथ झालेली आहे. या किशोर भाऊ तुमची हाईट दाखवा. म्हणजे नक्की झाड मोठंही असेल पण आजही केवढं सुंदर डेव्हलप झालेलं आहे. मित्रांनो, या निमित्ताने मी परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण रासायनिक खतं सोडून सेंद्रिय शेतीकडे वळा. आपली पैशांची बचत देखील होईल व आरोग्य देखील चांगले राहील. 100%. नमस्कार. आणि आता साधारणतः 14-15 लागवड करतायत खरबूजची आणि स्प्रे आपला सुरू केलेला आहे आपण. तच बायोरिच अल्ट्रासी आपण स्प्रे मारतोय. आता हे बियाणं उगल्यानंतर आपण याची लगेच आपण याला ड्रिंचिंग पण त्याचीच करणार आहे. एक 4 दिवसात आपल्याला 4 ते 5 दिवसात रिझल्ट मिळेल. त्याचा उगवण शक्ती कशी झाली याचाही मी व्हिडिओ पोस्ट करेलच. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवा. आणि मला अजून काही तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर कॉमेंट्स करा, जेणेकरून मी अजून चांगल्यात चांगला प्रयत्न करेन. अजून काय आपल्याला सुधारणा करता येईल एवढंच बोलेल आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.